ना नेतृत्व आणि कर्तृत्व कोणाकडून उसणं मिळत नाही. ते स्वतःला सिद्ध करावं लागतं आणि कुणाल ताते सरांनी ते सिद्ध केलं आहे. एवढी मोठी उंची त्यांनी स्वतःचं एक विश्व निर्माण केलं आहे. त्याच्यामुळं त्यांचं या स्पर्धेसाठी वेळ खरोखर त्यांचं या आयोजकांच्या वतीनं पुन्हा एकदा मनाच्या अंतकणातून आपण आभार व्यक्त करत आहोत. सलामीची जोडी अमर आणि त्याच्या जोडीला आर्थिक भोईर. पहिल्या सामन्यामध्ये या दमदार जोडीने चांगला खेळ केलाय. चांगला खेळ त्यांचा आपण पाहिला आधीच्या सामन्यामध्ये. मी सुखदेव दादा भगत यांना विनंती करेन की आपण व्यासपीठावरती यावं. आपल्याला इन्व्हाइट केले जात आहे ओमकार दादा भोईर यांच्या माध्यमातून. आपलं सहर्ष स्वागत आहे साहेब. आणि या मॅचला टॉस जिंकलाय, प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय आणि बॅटिंगसाठी इन्व्हाइट केलाय टीम नंदन स्ट्रायकर्सच्या संघाला. सलामीचे बॅटर मैदानामध्ये दाखल झालेत. एका बाजूला आपण जर विचार केला तर मी ओमकारदादा भोईर यांना विनंती करेल की आपल्या शुभ हस्ते सुखदेवदादा भगत यांचा येतोची तसा सत्कार आणि सन्मान करावा. मायेची उबदार शॉल आणि लक्ष्मी मातेचं प्रतीक तुळशीचं रोपटं देऊन त्यांना इथे सन्मानित केलं जात आहे. आणि सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाली. एका बाजूला आपण जर पाहिलं तर अमर आणि त्यांच्या जोडीला हार्दिक भोईर. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील गोलंदाज प्रेमनाथ. मोठी मॅच होईल यात मात्र शंका नाही आहे. आणि जीवगाव धमाका म्हणजेच काय मोठमोठे धमाके या सामन्यामध्ये होणार यात मात्र शंका नाही आहे. दोन्ही संघ आपले पहिले दोन्ही मॅच जिंकलेत आणि विनरमध्ये असलेली ही लढत आपल्याला पाहायला मिळते. पॉवर प्लेचं षटक, कव्हर पॉइंट, कव्हर शॉर्ट मिड ऑफ लाईक क्षेत्ररक्षक आहे. त्याच्यानंतर शॉर्ट स्क्वेअर लेग, डीप मिड विकेट आणि लॉंग ऑफ लाईक क्षेत्ररक्षक आहे. पहिलाच बॉल धीम्या गतीने टाकला, दांडी उद्ध्वस्त केली आहे. फर्निचर डिस्ट्रॉय आणि पहिल्या बॉलवरती पहिला गडी गारद. फर्स्ट विकेट डाऊन द ग्राउंड. तसेच सन्माननीय प्रवीणजी म्हात्रे साहेब यांना विनंती करतो की आपण सुद्धा व्यासपीठावरती यावं. आपलं सुद्धा या स्पर्धेमध्ये सहर्ष स्वागत आहे. आणि ज्या अमरने आधीच्या सामन्यामध्ये तडाखेबंद फलंदाजी केली होती तो मात्र तंबूवरती परतलाय, शून्यावरती बाद झालाय, गोल्डन डकचा शिकार ठरलाय, नाराज झालाय स्वतःवरती. गरज होती का मोठा फटका खेळण्याची? कदाचित पहिल्याच बॉलवरती मी सन्मान दिला असता. माझी विकेट माझ्या टीमसाठी किती महत्त्वाची आहे त्याला आता विचार करायला भाग पाडलाय. नवीन बॅटर मैदानामध्ये इनेट नंबर 3 वरती विशाल आपल्याला पाहायला मिळतील. 5 षटकाचा सामना. पहिल्या षटकामध्ये आपण पाहिला पहिल्या चेंडूवरती गडी बाद झाला. ही रणनीतिबद्ध क्रिकेट आहे. ऋतांशू पाटील यांना माहिती आहे अमर यांचा खेळ त्याने आधीच्या सामन्यामध्ये पाहिला. एक व्यावसायिक क्रिकेट खेळत असताना त्यांना जो अनुभव आलाय. आज कोकण पट्ट्यामध्ये जर आपण गेलो ना तर बाहुबली या नावाने प्रसिद्ध झालेले खेळाडू आहेत. स्वतःला सिद्ध केलं आहे. रायगड ते रत्नागिरी आणि तिथून राजापूर ते गोवा या अनेक परिसरामध्ये त्यांच्या नावाची वेगळीच ओळख निर्माण झाली आहे. आणि त्यांचा अनुभव आपण या पहिल्या षटकामध्ये पाहिला. पहिल्याच बॉलवरती त्रिफलाचित फलंदाज नवीन बॅटर इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील. इनेट नंबर 3 वरती विशाल. पुढचा बॉल प्रेमनाथ आपल्याला पाहायला मिळतील. इथे मात्र पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. बॉलला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, चेंडू हवेमध्ये आणि मंथन यांच्याकडून ही चुकी होणार नाहीये. दुसरा विकेट डाऊन द ग्राउंड. बॅट्समन विशाल मात्र तंबूच्या आश्रयाला.
सन्मान करावा. 2 चेंडूवरती लगातारचे 2 गडी बाद झालेत. पहिल्या सामन्यामध्ये ज्या पद्धतीने फलंदाजी मंदारने केली अमरने केली होती, परंतु या सामन्यामध्ये फलंदाज बाद झाला, लागोपाठचा दुसरा गडी बाद झाला. गोलंदाजाचं कौतुक करावं लागेल. आतापर्यंत 2 चेंडूवरती 2 गडी बाद केलेत. जुगाव बिग बॅशमध्ये पहिली हॅट्रिक संपादित करतील का प्रेमनाथ? नवीन बॅटर आपल्याला पाहायला मिळतील स्वतः. तसेच गोलंदाज प्रेमनाथ यांच्यासाठी एक पारितोषिक आलंय. सन्माननीय शीतलताई भोईर यांच्या माध्यमातून जर या चेंडूवरती विकेट घेतली, विकेट हॅट्रिक संपादित केली, तर 2000 रुपयाचं पारितोषिक त्यांना देण्यात येईल. एक सुवर्ण संधी आहे. खेळाडूंचं मनोबल वाढवण्याचं काम केलं जात आहे, कारण स्वतः संघ मालक आहेत सन्माननीय शीतलताई भोईर. आज पूर्ण भारत देशामध्ये जर आपण पाहिलं तर नवी मुंबईमध्ये आपण पाहिलं तर सुयोगदादा यांची स्पर्धा आपण पाहतो, शीतलताई यांच्या माध्यमातून भरवली जाते. आणि घाटकोपर येथे राखी जाधव यांची आपण स्पर्धा पाहतो, राष्ट्रवादी चषक. इथे मात्र अपील केली होती, परंतु उत्साह कमी असल्यामुळे पंचावन्न फेटाळून लावल्या. निर्धाव चेंडू आला आहे, परंतु गोलंदाजांचं कौतुक करावं लागेल. 3 चेंडू आतापर्यंत खूप चांगले टाकलेत. मॅन्डेटरी पॉवर प्लेच्या पहिल्या षटकामध्ये मोठे फटके मारू दिलेले नाही आहेत, कारण सलामीची जोडी मात्र इथं फोडण्यामध्ये यश झालं आहे. पुढचा बॉल पुढे सरसावले, सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न. अजून एक निर्धाव चेंडू. वा, एकदा जोरदार टाळ्या झाल्या पाहिजे गोलंदाज प्रेमनाथ यांच्यासाठी. 4 चेंडू टाकलेत, 2 गडी बाद केलेत, 2 चेंडू निर्धाव टाकलेत. म्हणजेच काय, आत्तापर्यंत 4 चेंडू चांगले हाताळलेत. अजूनही 2 चेंडूचा खेळ शेष आहे. पुढचा बॉल. इथे मात्र टॉप एज लागल्या. बॉल चाललाय सरळ डिक्लेअर झोनमध्ये. मिळेल फक्त एक सिंगल. स्वतःचं खातं उघडलं जात आहे आणि संघाचं सुद्धा खातं उघडलं जात आहे. एक ह्या आकड्यावरती 2 गडी बाद. टीम नंदन स्ट्रायकर्स. ज्या संघाने आधीच्या सामन्यामध्ये धावांचा डोंगर रचला होता, तो संघ मात्र आता कुठेतरी स्ट्रगल करतोय, संघर्ष करतोय. पुढचा बॉल. पुढे सरसावले, पुन्हा एकदा टॉफेज. बॉल पुन्हा एकदा घोषांकित रिझनचा मध्ये चालला. सिंगल धाव मिळाली. सिंगल डबलचं क्रिकेट. पहिल्या षटकाचा खेळ संपला. 2 गडी बाद, 2 धावा. ती 40 ओलांडल्यानंतर त्यांच्याकडे असलेले कौशल्य सिद्ध करून दाखवलंय. तसेच मंथन पाटील यांच्यासाठी सुद्धा एक सुवर्ण संधी आहे. त्यांनी जर या षटकामध्ये हॅट्रिक संपादित केली तर शीतलताई भोईर यांच्या माध्यमातून 2000 रुपये आणि संदेशदादा यांच्याकडून 1000 रुपये, म्हणजेच काय तब्बल 3000 रुपयाचं पारितोषिक. पुढचा बॉल. इथे मात्र खोलवर पतीचा चेंडू, त्याला हलक्या हाताने खेळण्याचा प्रयत्न, सन्मान दिलाय आणि इथे थोडंसं कॉलिंग चुकलं होतं. स्ट्राईक रोटेट करण्याचा प्रयत्न, सिंगल धाव अर्जित केली. 1 धाव मिळेल. एका धावेने संघाचं खातं आता पुढे सरकल, ते म्हणजे 3 या आकड्यावरती. धावफलक हलतं ठेवण्याचं काम करावं लागेल. सलामीची जोडी आपण पाहिलं तर अमरला माघारी परतवलाय. त्याच्यानंतर विशाल मात्र शून्यावरती बाद झाला. आता जबाबदारी घेऊन खेळावं लागेल. आणि इथे मात्र झेल सुटला. दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न, परंतु खराब कॉलिंग, खराब थ्रो आपल्याला पाहायला मिळाला. यष्टीरक्षकाने थोडीशी चुकी केली. रनिंग बिटवीन द विकेट अतिशय चांगलं पाहिलं आणि 2 धावा पडून पूर्ण केल्या. संघाची धावसंख्या पुढे जाईल, ती म्हणजे 5 या आकड्यावरती. आणि अजून एक सुवर्ण संधी मंथनसाठी की पियुष पाटील यांच्याकडून सुद्धा हॅट्रिक संपादित केली तर 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल मंथनसाठी. म्हणजेच काय तब्बल 4000चं पारितोषिक लावलं जात आहे मंथन पाटील यांच्यावरती. पुढचा बॉल. इथे मात्र टॅप करण्याचा प्रयत्न, निर्धाव चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी. जो पहिल्या षटकामध्ये प्रेशर क्रिएट केला ना प्रेमनाथ यांनी, तो प्रेशर मात्र अजूनही त्यातून सावरलेला नाही आहे संघ नंदन स्ट्रायकर्स. पुढचा बॉल.
इथे मात्र बॅटची कडा, बॉल चाललाय पुन्हा एकदा घोषांकित रिझनमध्ये, फक्त मिळेल सिंगल. सिंगल डबलचं क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानामध्ये आपण पाहतोय. जुहूगाव धमाका 2025, जुहूगाव बिग बॅश प्रीमियर लीग 2025 पर्व पहिलं आणि पहिल्याच पर्वामध्ये दमदार मॅच आपल्याला पाहायला मिळत आहेत. इथे मात्र लॉफ्ट केला चेंडू हवेमध्ये, परंतु क्षेत्ररक्षक चेंडू खाली आणि अजून एक संधी निर्माण झाली आहे. झेल सोडलाय आणि आपण पाहिलं तिशारा परेराने रोहित शर्माचा 4 धावांवरती झेल सोडला होता. तदनंतरची एक विश्वविक्रमी खेळी साकारली 264 धावांची. इथे मर्यादित षटकांचं जरी क्रिकेट असलं ना तरी अजूनही 3 षटकाचा खेळ शिल्लक आहे, त्याच्यामुळं घातक ठरू शकतात फलंदाज. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती मंथन पाटील आपल्याला पाहायला मिळतील. हार्दिककडे आता अपेक्षा असतील, आशा असतील संघाला. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, परंतु परफ्यूम डिलिव्हरी. यष्टीरक्षकाने कोणतीही चुकी केलेली नाही आहे. निर्धाव चेंडू आपण पाहिला. 2 षटकाचा खेळ संपला आहे आणि 2 गडी बाद. संघाची धावसंख्या 7. दोन षटकाचा खेळ संपला. 2 षटकामध्ये धावा जर आपण विचार केल्या 7 धावा 2 गडी बाद. ज्यावेळी अमर बाद झाले ना त्यावेळी असं वाटलं होतं संघ आता मात्र स्ट्रगल करतोय आणि त्यातून मात्र आता सावरलेला नाही आहे. तिसरं षटक मॅन्डेटरी पॉवर प्लेचं निर्बंध आता हटवलेले आहेत. आता मात्र नवीन गोलंदाज आपल्याला पाहायला मिळतील. गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील गौरव शिंदे आपण पाहतोय. संघाच्या वतीनं पहिलं, संघाच्या वतीनं तिसरं आणि वैयक्तिक मात्र पहिलं षटक घेऊन आलाय गौरव शिंदे. एक छोटा गोलंदाज आहे, लहान वयामध्ये त्याला संधी निर्माण केल्या आणि हेच तर वैशिष्ट्य आहे बिग बॅश प्रीमियर लीगचं. कारण जुगावमधील प्रत्येक तळागाळातील खेळाडूंना आपल्या कलागुणांना वाव मिळावा त्याच्यासाठी हे केलेलं आयोजन. प्रत्येकाला संधी निर्माण केली आणि प्रत्येकाला त्या संधीचं सोनं करता यावं. स्वतःला सिद्ध करावं लागेल. तुम्ही सिद्ध झालात, प्रसिद्ध व्हायला वेळ लागणार नाही आहे. पहिल्याच बॉलवरती सिंगल काढले. हार्दिक भोईर यांच्याकडे स्ट्राईक देण्याचा प्रयत्न आणि हार्दिक यांच्याकडे पोटेन्शियल आहे, मोठे फटके मारू शकतात आणि मोठे फटके खेळावे लागतील. अजूनही 3 षटकाचा खेळ शेष आहे. जास्तीत जास्त धावा करायच्या. 40 ते 45 धावांचं लक्ष झालं तर एक फायटिंग स्कोर नक्की होऊ शकतो. पुढचा बॉल धीम्या गतीने टाकला चेंडू, त्याला लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, परंतु चेंडू हवेमध्ये. इथे पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. जीवदान दिलं जात आहे ते म्हणजे हार्दिक भोईर या फलंदाजाला. 1 धाव मिळेल. एका धावेने संघाचा धावफलक आता पुढे जाईल 9व्या आकड्यावरती. 2 गडी बाद 9 धावा आपण पाहतोय स्कोअरबोर्डवरती. नंदन स्ट्रायकर्स आधीच्या सामन्यामध्ये काय फलंदाजी केली होती, धावांचा डोंगर उभा केला होता, परंतु या सामन्यामध्ये थोडासा स्ट्रगल करतोय, थोडासा संघर्ष करतोय. या संघर्षातून बाहेर काढावं लागेल. स्वप्न नाही रात्र बदलते, दिवा नाही वात बदलते, मनात असावी जिंकण्याची आशा, नशीब बदलेल ना बदलेल परंतु वेळ ही मात्र नक्की बदलते. इथे मात्र निर्धाव चेंडू आलाय. चांगली गोलंदाजी थांबवून ठेवलाय. मोठ्या फटक्यांपासून वंचित ठेवलं जात आहे. बॅट्समनच्या बॅटमधून मोठे फटके येत नाही आहेत. मोठे फटके मारावे लागतील कारण संघ थोडासा अडचणीमध्ये सापडलाय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गौरव शिंदे गोलंदाजी मार्कवरती. इथे मात्र पुढे सरसावले, थोडा पुढे येऊन खेळण्याचा प्रयत्न. स्टॉप, बॅटची कडा लागली होती, चेंडू अडवला गेलाय. मिळेल फक्त एक सिंगल रन. सिंगल डबलचं क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानामध्ये आपण पाहतोय. आणि पियुष पाटील यांच्याकडून एक पारितोषिक लावलं जाते ऋतांशू पाटील यांच्यासाठी. जर डाय मारून कॅच पकडली ना तर त्यांच्यासाठी 1000 रुपयाचं पारितोषिक दिलं जाईल. इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, पंचांकडे अपील केली जाते आणि काय घडतंय मैदानामध्ये. खराब थ्रो जरूर पाहिला. फलंदाज मात्र सुरक्षित आपल्या प्रॉपिंग क्रीजमध्ये पोहोचला.
एक धाव प्राप्त केली. संघाची धाव संख्या 11 या आकड्यावरती. चांगली गोलंदाजी आपण पाहतोय टीम शीतलताई फायटर्स या संघाची. कॅप्टन आपण पाहिलं ऋतांशु पाटील ज्या पद्धतीने टीमला लीड करतायत, ज्या पद्धतीने गोलंदाजांवरती विश्वास दाखवलाय आणि त्या विश्वासाला मात्र पात्र ठरत असताना, तर विश्वासाला मात्र सिद्ध करत असताना गोलंदाजांनी दाखवून दिलाय आतापर्यंत चांगली गोलंदाजी केली आहे. पुढचा बॉल गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय गौरव शिंदे. इथे मात्र काय घडतंय पंचांच्या निर्णयाची वाट पाहावी लागेल. अवे फ्रॉम द बॉडी खेळण्याचा प्रयत्न, परंतु हा चेंडू अवांतर आहे. आंतरराष्ट्रीय क्रिकेट परिषदेचा 22व्या क्रमांकाचा नियम आणि त्या नियमाअंतर्गत त्याच्यावरती कारवाई केली. एक धाव जरूर मिळेल. एका धावेने संघाचा धाव फलक पुढे जाईल 12 या आकड्यावरती. गौरव शिंदे गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय. बिग बॅश प्रीमियर लीग 2025 पर्व पहिलं. इथे मात्र अक्रॉस द लाईन खेळण्याचा प्रयत्न, बॉल हवेमध्ये उडवला आहे. स्क्वेअर लेगचा क्षेत्ररक्षक चेंडूखाली पोहोचेल तोपर्यंत दुसरा धाव घेण्याचा प्रयत्न आणि गुड रनिंग बिटवीन द विकेट आपण पाहिलं. 2 धावा मात्र पळून पूर्ण केल्या. 2 धावेने संघाची धावसंख्या आता पुढे जाईल 14 या आकड्यावरती. 3 षटकाचा खेळ संपलाय. धावसंख्येचा जर विचार केला 2 गडी बाद 14 टीम नंदन स्ट्रायकर्स. ऋषभ वॉरियर्सचे संघ चे कर्णधार आणि त्याच्यानंतर शीतलादेवी क्रिकेट क्लबचे कर्णधार दोन्ही कॅप्टनना तयार राहायचं आहे. आपण इनिंग ब्रेकमध्ये टॉस करणार आहोत. पुढील मॅच बी गटातील मॅच असतील. गोलंदाजी मार्कवरती आपण पाहतोय संजय या गोलंदाजाला आमंत्रित केलंय. 4थं षटक. 3 षटकाचा खेळ संपला. संघाची धावसंख्या फक्त आणि फक्त 14 या आकड्यावरती. अमर मात्र आता मैदानामध्ये विचार करत असतील कदाचित मी चुकी केली नसती तर मी आमचा संघ असा अडचणीमध्ये सापडला नसता. परंतु हार्दिककडे पोटेन्शियल आहे, क्षमता आहे. येणाऱ्या 12 चेंडूमध्ये जास्तीत जास्त धावा कशा जोडल्या जातील याच्यासाठी प्रयत्न करावा लागेल. पुढचा बॉल आपण पाहतोय गोलंदाजी मार्कवरती. फुलटॉस बॉल. फुलटॉस चेंडू होता, त्याचा समाचार घेता आलेला नाहीये. संधी निर्माण झाली होती. 22 रूपाने 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल 15 या आकड्यावरती. 15 धावा स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय. नंदन स्ट्रायकर सध्याच्या घडीला संघर्ष करतोय मैदानामध्ये. पुढचा बॉल लेफ्ट हॅम ओव्हर द विकेट. ओहो, चांगली डिलिव्हरी आणि पंचांच्या निर्णयाची वाट पाहावी लागेल आणि यस इट इज आउट. धावचीच्या रूपाने मात्र फलंदाज इथे बाद झालाय. 3रा गडी बाद होईल डाऊन दी ग्राउंड. तो संघ सध्याच्या घडीला अडखलत मैदानामध्ये खेळताना पाहायला मिळतंय. 15 धावा 3 गडी बाद. बिग बॅश प्रीमियर लीग 2025 पर्व पहिलं आणि पहिल्या पर्वामध्ये मात्र आपण दमदार आयोजन पाहतोय. ओमकार दादा भोईर, मंथन पाटील यांच्या कल्पक विचारधारेतून साकारलेली ही स्पर्धा आणि त्यांना सगळ्यांचं सहकार्य लाभलंय.
त्याच मुली ही स्पर्धा आपण आजचा दिवस यशस्वी होताना पाहतोय. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती. इथे मात्र ट्रॉफी जावेमध्ये लॉफ्ट करण्याचा प्रयत्न, क्षेत्ररक्षण खाली येतोय परंतु जीवदान मिळालाय. झेल सोडला आणि इथे काय घडलंय मैदानामध्ये. आणि यष्टीरक्षकाच्या हातामधून चेंडू सुटला आणि रन मात्र पूर्ण झाली आहे. 2 धावा मिळतील. संघाची धावसंख्या पुढे पोहोचेल 17 या आकड्यावरती. आधीच्या सामन्यामध्ये आधीच्या सामन्यामध्ये मारलेले षटकार आता मात्र बंटीला ते परत त्याची पुनरावृत्ती करावी लागेल. तशीच खेळी आता सुद्धा साकारावी लागेल कारण संघाला गरज आहे. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. संजय जास्तीत जास्त धावा बनवण्याचा प्रयत्न करावा लागेल कारण समोरचा संघ जर आपण पाहिला, शीतलताई फायटर्स हा संघ बलाढ्य संघ आहे. एक व्यावसायिक क्रिकेट खेळताना आपण अनेक वेळा ऋतांशू पाटील यांना पाहिलं आहे. त्याच्यामुळे ते जास्तीत जास्त धावा करण्याचा प्रयत्न करावा लागेल. इथे मात्र वाईड चेंडू आहे, अवांतर चेंडू आहे. 1 धाव मिळेल. एका धावेने संघाची धावसंख्या आता पुढे पोहोचली आहे 18 या आकड्यावरती. 18 धावा 3 गडी बाद. नंदन स्ट्रायकर्स. पुढच्या मॅचसाठी तयार राहायचं आहे शीतलादेवी क्रिकेट क्लब आणि ऋषभ वॉरियर्स. इथे मात्र पॉईंटच्या दिशेला खेळण्याचा प्रयत्न, चांगला चेंडू अडवला जातोय, चांगलं क्षेत्ररक्षण परंतु 2 धावा घेण्यापासून रोखू शकलेले नाही आहेत. गुड रनिंग बिटवीन द विकेट. 2 धावा ॲड होतील संघाच्या धावसंख्येमध्ये 20 या आकड्यावरती. 20 धावा 3 गडी बाद. पुढचा बॉल. इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न आणि चांगली डिलिव्हरी आपण पाहिली. निर्धाव चेंडू. यष्टीरक्षक कोणतीही चुकी करणार नाही आहेत. आतापर्यंत संजय यांनी गोलंदाजीचा विचार केला, 5 चेंडू टाकले, धावा खर्च केल्यात 6 धावा. इथे मात्र पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे आणि स्वतःच्या फॉलो थ्रू मध्ये झेल पकडण्याची संधी, परंतु बाईच्या रूपाने तो चेंडू हवेमध्ये उडाला होता. 1 धाव मिळेल. 4 षटकाचा खेळ संपला आणि 21 धावा 3 गडी बाद. मैदानामध्ये आपण पाहतोय 4 षटकाचा खेळ संपला, 3 गडी बाद झाले. संघाची धावसंख्या आपण पाहिली 21 धावा. अजूनही 6 चेंडूचा खेळ शिल्लक आहे. या षटकामध्ये जास्तीत जास्त धावा कराव्या लागतील. असं म्हटलं जातं छत्री पावसाला थांबवू शकत नाहीये, परंतु पावसात थांबण्याचे धाडस नक्की देऊ शकते. तसेच आत्मविश्वास यशस्वी होण्याची खात्री देऊ शकत नाहीये, परंतु संघर्ष करण्याची प्रेरणा नक्की देऊ शकते. संघर्ष करावा लागेल. बंटीला आधीच्या सामन्यामध्ये खेळी या सामन्यामध्ये सुद्धा करावी लागेल. मोठे फटके मारावे लागतील. 35 ते 40 धावांचं टार्गेट ठेवणं आवश्यक आहे. इथे मात्र पहिल्या चेंडूवरती 1 धाव मिळाली. संघाची धावसंख्या पुढे पोहोचली 22 या आकड्यावरती. बिग बॅश लीग आपण पाहतोय. जुगाव धमाका. तब्बल 8 संघ मात्र या स्पर्धेमध्ये खेळताना आपण पाहिले. पुढचा बॉल ऋतांशू पाटील. इथे मात्र वेगाने टाकण्याचा प्रयत्न, त्याला लॉफ्ट केलाय, बॉल चाललाय बॅकवर्ड स्क्वेअर लेगच्या दिशेने. तिथे मात्र 1 मिळेल कारण डिक्लेअर झोन आहे. एका धावेने संघाची धावसंख्या पुढे पोहोचली आहे 23 या आकड्यावरती. सिंगल डबलचं क्रिकेट सध्याच्या घडीला मैदानामध्ये आपण पाहतोय. या स्पर्धेमध्ये आपण पाहिलं आधीच्या सामन्यामध्ये चांगली बॅटिंग राहिली होती नंदन स्ट्रायकर्स या संघाची. या सामन्यामध्ये एकही षटकार आलेला नाही अजूनपर्यंत तरी या संघाच्या इनिंगमध्ये. अजूनही 4 चेंडू शिल्लक आहेत.
4 चेंडूवरती मोठे फटके मारावे लागतील टीम नंदन स्ट्रायकर्सच्या संघाला. पुढच्या मॅचसाठी तयार राहायचं आहे. शीतलादेवी क्रिकेट क्लब आणि ऋषभ वॉरियर्स दोन्ही कॅप्टन प्लीज टॉससाठी यावं. तसेच मी ओमकार दादा यांना विनंती करेल की संदेश दादा भोईर यांचा यथोचित असा सत्कार आणि सन्मान करावा. पुढचा बॉल इथे मात्र मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न, पुन्हा एकदा निर्धाव चेंडू आपल्याला पाहायला मिळाला. बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाही आहे. क्रिकेटमध्ये फुटवर्कला जास्त महत्त्व दिलं जातं. इथे खडे खडे खेळण्याचा प्रयत्न होता. पुढचा बॉल ऋतांशू पाटील गोलंदाजी मार्कवरती आपल्याला पाहायला मिळतील. इथे पुन्हा एकदा बीट केलं आहे, पुन्हा एकदा बीट केलं आहे. बॉडीपासून दूरवर ठेवण्याचा प्रयत्न आणि निर्धाव चेंडू आला आहे. संघाची धावसंख्या स्थिर राहिले 23 आकड्यावरती. 3 गडी बाद. नंदन स्ट्रायकर सध्याच्या घडीला मैदानामध्ये खेळताना आपण पाहतोय. इथे मात्र अजून एक वेगवान बॉल, प्रत्युत्तरच नाही आहे. खोलवर पतीचा चेंडू होता. यष्टीरक्षकाने थोडीशी चुकी केली होती परंतु त्याचा फायदा झालेला नाही आहे. निर्धाव चेंडू आलाय. 5 चेंडू टाकले, धावा खर्च 2 धावा खर्च केल्यात. संघाची धावसंख्या पुढे पोहोचले 25 आकड्यावरती, 23 आकड्यावरती. 23 धावा, 3 गडी बाद. सध्याच्या घडीला मैदानामध्ये आपण पाहतोय खेळताना नंदन स्ट्रायकर्सच्या संघाला. पुढचा बॉल इथे मात्र उडवलाय. टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर, सीमारेषा पार. 6 धावांसाठी षटकार. शीतलताई या फायटर्स या संघाच्या विरुद्ध टॉस जिंकला. प्रथम क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतला. गोलंदाजांवरती विश्वास दाखवला कॅप्टन ऋतांशू पाटील या कर्णधाराने आणि त्याला मात्र विश्वासाला पात्र ठरले. 29 धावांवरती रोखलंय. 30 धावांचं लक्ष आपल्याला पाहायला मिळेल. इथे टॉस केला जाईल. शीतलादेवी क्रिकेट क्लब आणि ऋषभ वॉरियर्स दोन्ही संघ मात्र पहिले 2 सामने जिंकलेत आणि विनरमध्ये ही सामना लढत आपल्याला पाहायला मिळेल. दोन्ही कॅप्टनना मी इन्व्हाइट करतो टॉससाठी या. ऋषभ वॉरियर संघाचा कॅप्टन आणि टीम शीतलादेवी क्रिकेट क्लब टीमचा कॅप्टन मी संदेश दादा भोईर यांना विनंती करेन की आपल्या शुभ हस्ते इथे टॉस करायचा आहे. पुढची मॅच बिग बॅटल त्याही सामन्यामध्ये आपल्याला पाहायला मिळेल. इन ॲक्शनमध्ये आपल्याला पाहायला मिळतील जतीन पाटील आणि मयूर भोईर. एक बिग बॅटल पुढच्या सामन्यामध्ये जरूर आपल्याला पाहायला मिळेल. टॉस केला जातोय. संदेश दादा यांच्या शुभ हस्ते इथे टॉस केला जातोय आणि टॉस जिंकलाय आपण पाहिलं तर ऋषभ वॉरियर्सच्या संघाने आणि आपला जो काही निर्णय असेल त्याची अंमलबजावणी सामना संपल्या लगेचच करायची आहे. 5 षटकाचा सामना 29 धावा केल्या टीम नंदन स्ट्रायकर्सच्या संघाने आणि 30 धावांच्या लक्ष्याचा पाठलाग करण्यासाठी
त्वरित बॅटर आपण पाठवायचे आहेत. तीस धावांचं लक्ष, तसा पाठलाग करण्यासाठी सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल. उमेश सिंग आणि त्यांच्या जोडीला ऋतांशू पाटील. बाहुबली या नावाने प्रसिद्ध कोकण परिसरामध्ये त्यांच्या नावाची एक वेगळीच ओळख राहिली आहे. व्यावसायिक क्रिकेटमध्ये अनेक मोठमोठ्या संघामध्ये ते खेळताना आपण त्यांना पाहिलंय. जुगावचं नाव सातासमुद्रा पार घेऊन जाण्यामध्ये त्यांचं सुद्धा खूप मोठं योगदान राहिलंय. सलामीची जोडी मैदानामध्ये दाखल झाले. आपण पाहिलं ऋतांशू पाटील आणि त्यांच्या जोडीला उमेश सिंग ह्या फलंदाजांना आपण पाहतोय. 30 धावांचं लक्ष, तसा पाठलाग करण्यासाठी मैदानामध्ये उतरलेत टीम शीतलताई फायटर्स हे संघ. स्वतः व्यासपीठावरती सन्माननीय संघमालक शीतलताई भोयर आपण पाहतोय या सामन्याचा आनंद घेताना. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय उमेश सिंग. आधीच्या सामन्यामध्ये खूप चांगला खेळ त्यांचा आपण पाहिला. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं पहिलं षटक, 30 यार्ड सर्कलच्या बाहेर 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. पॉइंट, शॉर्ट पॉइंट, शॉर्ट एक्स्ट्रा कव्हर, डीप मिड ऑफ आणि एक लॉंग ऑनला लॉंग ऑफला एक क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. शॉर्ट स्क्वेअर लेग, मिड ऑनला एक क्षेत्ररक्षक आहे. आणि दुसऱ्या इनिंगच्या खेळाला इथे होतंय सुरुवात. 30 धावांचं लक्ष. निशिकांत तळेगावकर सर इथे मात्र पुढे सरसावलाय. कव्हरच्या दिशेने खेळण्याचा प्रयत्न, परंतु चांगलं क्षेत्ररक्षक आपण पाहतोय. मिळेल फक्त एक सिंगल रन्सने मात्र स्वतःचं आणि वैयक्तिक स्वतःचं आणि संघाचं खातं उघडलं जातंय. स्ट्राईक दिली ती म्हणजे ऋतांशू पाटील या फलंदाजांना. एक धाव मिळाली पहिल्याच बॉलवरती. स्ट्राईकिंग एंडला फलंदाज आपण पाहतोय ऋतांशू पाटील. स्वतः संघमालक यांनी जबाबदारी स्वीकारली आहे. पुढचा बॉल ओव्हर द विकेट, धीम्या गतीने टाकलाय. अक्रॉस द लाईन करण्याचा प्रयत्न, बॉल थांबणार नाही. अलॉंग द कार्पेट चाललाय सीमारेषा लगत. तिथे मिळेल फक्त एक सिंगल रन्स. सिंगल डबलचं क्रिकेट मैदानामध्ये सध्याच्या घडीला आपण पाहतोय. लक्ष खूप कमी आहे, त्यांना माहिती आहे आपण सहजरित्या तो पूर्ण करू शकतो. 2 धावा स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय. 30 धावांचं लक्ष सध्याच्या घडीला मैदानामध्ये फलंदाजी करत असताना शीतलताई फायटर्स संघ. गोलंदाजी तर खूप चांगली राहिली आहे. फलंदाजी कशा पद्धतीने केली, इथे मात्र रिव्हर्स अटेम्प्ट केलाय. बॉल हवेमध्ये स्विच इट अटेम्प्ट केलाय आणि इथे जेल सुटलाय आणि जेल सुटलाय. मिळेल फक्त एक धाव मिळेल. 3 धावा स्कोरबोर्डवरती आपण पाहतोय. 3 चेंडू 3 धावा आतापर्यंत खर्च केल्यात. पहिल्या पॉवर प्लेचं षटक, 2 गडी, 2 क्षेत्ररक्षक आपण पाहतोय सीमारेषा लगत तैनात केलेत. एक लॉंग ऑनला आणि एक लॉंग ऑफला. पुढचा बॉल पुन्हा एकदा ओव्हर द विकेट, गोलंदाजी मार्कवरती निशिकांत तलेगावकर सर. इथे मात्र सरळ बॅटने खेळण्याचा प्रयत्न, बॉल चाललाय काऊ कॉर्नरच्या दिशेने. बॉल थांबणार नाहीये, बॉल सरळ पाठवलाय बाउंड्री लाईनच्या बाहेर. 4 धावांसाठी चौकार. तीन चेंडूवरती 3 सिंगल, त्याच्यानंतर एक चौकार. संघाची सध्याची स्थिती जर आपण विचार केला, बिनगडी बाद 7 धावा. 30 धावांचं लक्ष, त्याचा पाठलाग करताना सुरुवात मात्र दमदार झाली आहे टीम शीतलताई फायटर्सच्या संघाची. इथे मात्र फ्लिक केलाय,
बॉलला पाठवलाय सीमारेषा पार 6 धावांसाठी षटकार. पॉवर प्लेचं दुसरं षटक सध्याच्या घडीला मैदानामध्ये हार्दिक भोईर आपण पाहतोय. संघाच्या वतीनं दुसरं वैयक्तिक पहिल्या षटकामध्ये धावा खर्च केल्या तब्बल 14 धावा. आता जिंकण्यासाठी गरज राहिली ती म्हणजे 16 धावांची. इथे फुलटॉस बॉल आणि त्याला मात्र बॉलला उडवलं हवेमध्ये. टायमिंग प्रॉपर. चेंडू करतोय हवाई सफर. 6 धावांसाठी षटकार. बॅट्समन ऋतांशू पाटील यांच्या बॅट मधून. सिंगल रन्सने मात्र संघाची धावसंख्या पुढे पोहोचली 21. आता जिंकण्यासाठी गरज राहिल्या 9 धावांची. 9 धावाची आवश्यकता सध्याच्या घडीला मैदानामध्ये टीम शीतलताई फायटर्सच्या संघाला. पुढचा बॉल हार्दिक भोईर राऊंड द विकेट. धीम्या गतीने टाकलाय. फसवा चेंडू. त्याला माहिती आहे त्यांनी फलंदाजाचा स्टान्स ओळखला. त्यांनी फलंदाजाचा फुटवर्क ओळखला. त्याला माहिती आहे आपण आधीचा चेंडू वेगाने टाकला. बॉलला सीमारेषा पार पाठवला. हा चेंडू थोडासा त्यातली गती काढून घेतली आणि धीम्या गतीने चेंडू टाकला. निर्धाव चेंडूचे सांगता जरूर पाहिले. चांगलं कमबॅक गोलंदाज हार्दिक भोईर या गोलंदाजांचं. पुढचा बॉल पुन्हा एकदा गोलंदाजी मार्क करते हार्दिक. इथे मात्र वेगाने टाकण्याचा प्रयत्न. अवांतर चेंडू आहे. इट्स अ वाईट बॉल. 1 धाव मिळेल. संघाची धावसंख्या पुढे जाईल ती म्हणजेच 22 आकड्यावरती. आता जिंकण्यासाठी गरज राहिली ती म्हणजे 8 धावांची. 8 धावा. दुसरं षटक प्रगतीपथावरती. मॅन्डेटरी पॉवर प्लेचं हे दुसरं षटक आपण पाहतोय. इथे उडवलाय. बॉलला लॉफ्ट केलाय. बॉलला पाठवलाय. परंतु मैदानाची भौगोलिक परिस्थिती पाहावी लागेल आणि बॉल चाललाय डिक्लेअर झोन मध्ये. मिळेल फक्त एक सिंगल रन्स आणि सिंगल रन्सने मात्र संघाची धावसंख्या 24 आकड्यावरती जाऊन पोहोचले. आता जिंकण्यासाठी गरज राहिली 6 धावांची. 6 धावा. 6 धावांची गरज. दुसरं षटक प्रगती पथावरती. स्ट्रायकिंग एंडला फलंदाज ऋतांशू पाटील आपण पाहतोय. टेनिस क्रिकेट विश्वातील एक मोठं नाव. इथे मात्र बॉलला उडवला. बॉल अप इन द एअर डाऊन इन टू द क्राऊड. दॅट इज अ ह्यूज 6 आणि सामना मात्र जिंकलाय टीम शीतलताई फायटर्सच्या संघाने. सासूने केली पाठी ना जाऊया कल्ला तुझी खोटी.